थर्मोडायनामिक्स अँड थर्मोकेमिस्ट्री पार्ट 2. फ्लॉट झाल्यानंतर फ्लॉटच्याच पुढे हीट कॅपॅसिटीज वाला पार्ट आहे आणि डिग्री ऑफ फ्रीडम वाला. एक पॉइंट सांगायचा राहिला की फ्लॉट जे आहे ते बेस्ड ऑन कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आणि स्लॉट जे आहे ते बेस्ड ऑन रॅन्डमनेस अँड एनर्जी ट्रान्सफर. आता पहिल्यांदा हीट कॅपॅसिटीज बघू. हीट कॅपॅसिटी म्हणजे काय आहे? द हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर बाय 1 डिग्री सेल्सिअस किंवा 1 केल्विन फॉर एनी मास किंवा एनी ऑब्जेक्ट, हे हीट कॅपॅसिटी झालं. मग हीट कॅपॅसिटी हीट रिक्वायर्ड अपॉन चेंज इन टेम्परेचर. हे जे आहे आता मासवर डिपेंडंट आहे. जितकं मास वाढेल तितकं हे हीट कॅपॅसिटी पण वाढणार आहे, म्हणून ही एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. पण ह्यांच्यानंतर आता मोलार हीट कॅपॅसिटी केमिस्ट्रीमध्ये आणि स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी फिजिक्समध्ये डिस्क्राईब केली आहे. मोलार हीट कॅपॅसिटी म्हणजे काय? सेम टू सेम हेच आहे. हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर बाय 1 डिग्री सेल्सिअस किंवा 1 केल्विन पर मोलार असेल तर 1 मोल, आणि जर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी असेल तर पर केजी असं घ्यायचं. मग आता सीएम जे आहे ते हे आपलं नॉर्मल हीट कॅपॅसिटी अपॉन पर मोल. मग हीट कॅपॅसिटी अपॉन पर मोल आणि स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीमध्ये आपलं नॉर्मल कॅपॅसिटी पर युनिट मास असं. आता हे दोन्ही हे पर मोलर आहे, हे स्पेसिफिक आहे. म्हणजे हे दोन्ही झाले इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज, मोलार हीट कॅपॅसिटी आणि स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. आता हे जे आपलं हीट कॅपॅसिटी आहे नॉर्मल हीट कॅपॅसिटी, मग त्याच्यामध्ये ऍट कॉन्स्टंट प्रेशर ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम जे काही हीट असणार आहे क्यू वर्क डन 0 असणार आहे, म्हणजे क्यू इज इक्वल टू डेल व्ही असणार आहे. मग डेल यू असणार आहे. मग डेल यू इज इक्वल टू सीव्ही इंटू डेल टी येत आहे. आणि तेच ऍट कॉन्स्टंट प्रेशर डेल एच इज इक्वल टू क्यू इज इक्वल टू डेल एच असणार आहे. मग डेल एच इज इक्वल टू सीपी इंटू डेल टी असं येत आहे. हे झालं नॉर्मल हीट कॅपॅसिटीचं. पण मोलार हीट कॅपॅसिटीमध्ये काय येतं? मोलार हीट कॅपॅसिटीचं फॉर्म्युला काय आहे? हे आता हे आपल्याला सी फॉर्म्युलामध्ये पुट केलेलं आहे. मग सी इज इक्वल टू एन इंटू सीएम, एन इंटू मोलार हीट कॅपॅसिटी. मग तेच फॉर्म्युला इथं पुट केलं. डेल यू ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम डेल यू इज इक्वल टू एन सीव्हीएम डेल्टा टी, आणि ऍट कॉन्स्टंट प्रेशर चेंज इन एन्थाल्पी इज इक्वल टू एन सीपीएम डेल्टा टी. मग आता ह्याच्यामध्ये आपण डेल एच इज इक्वल टू डेल यू प्लस पी डेल व्ही वाला फॉर्म्युला जर अप्लाय केला तर मेयर्स इक्वेशन भेटतं आपल्याला. सीपीएम मायनस सीव्हीएम इज इक्वल टू आर. हे 1 मोल साठी डिस्क्राइब्ड आहे मेयर्स इक्वेशन. पण तेच जर आपण एन मोल्स साठी घेतलं तर आपली नॉर्मल हीट कॅपॅसिटी सीपी मायनस सीव्ही एनआर ने इथं एन येत आहे. हे जर फर्स्टवा क्वेश्चन येऊन गेलं AIPMT ला, ह्यांना एन ने मल्टिप्लाय करायचं हे येत आहे. पुढं मिक्सचर्सची सीपीए आणि सीव्ही बघू. आता मी काय करायला ते सीपीएम सीव्हीएम म्हणायला अवघड आहे, म्हणून सीव्ही आणि सीपी हे दोन्ही मोलार हीट कॅपॅसिटीज आहेत, हे लक्षात ठेवायचं. आता सीव्ही मिक्स घेतलं तर ते N1 CV1 प्लस N2 CV2 अपॉन N1 प्लस N2. सीपी मिक्स म्हणजे N1 CP1 प्लस N2 CP2 अपॉन N1 प्लस N2. इथे डायमेन्शन मॅच करायचं NN कट करून. नंतर जर हे डिग्री ऑफ फ्रीडम आहे, डिग्री ऑफ फ्रीडम मिक्स विचारले तर N1 F1 प्लस N2 F2 अपॉन N1 प्लस N2. पण गामा मिक्स जे आहे विच इज सीपी अपॉन सीव्ही ते डायरेक्ट असं म्हणजे N1 गामा 1 असं करता येत नाही. मग गामा मिक्स इज इक्वल टू सीपी मिक्स अपॉन सीव्ही मिक्स असं करायचं. गामा जे आहे ते पॉइझन्स रेशो आहे सीपी अपॉन सीव्ही. मग सीपी जे आहे ते मेयर्स इक्वेशन वरनं सीपीएम हे इकडं सीपीला काय करतात आर प्लस सीव्ही असं करता येतं. मग सीपी इज इक्वल टू सीव्ही प्लस आर पुट केलं, सीव्ही कट झालं 1 प्लस आर बाय सीव्ही, आणि सीव्हीला काय लिहिता येतं FR बाय 2. सीव्ही म्हणजे FR बाय 2 असतंय. मग FR बाय 2 ठेवलं तर RR कट होतंय. मग गामा इज इक्वल टू 1 प्लस 2 बाय F असं येतंय. परत इथूनच आपण एक घेऊ शकतो. हे 1 ला इकडं पाठवलं गामाकडं, 1 ला इकडं पाठवलं गामा -1 झालं, आणि मग सीव्ही इकडे नेलं आणि गामा -1 ला इथं आणलं. मग सीव्ही इज इक्वल टू आर अपॉन गामा -1. आणि ते सीपी म्हणजे काय असते? सीपी म्हणजे काय असते? गामा इंटू सीव्ही असते. मग ह्याला गामा इंटू सीव्ही आर अपॉन गामा -1 हे 2 फॉर्म्युले महत्वाचे आहेत. आता हे झालं. आता आपण ते मोनो ॲटॉमिक, डायटॉमिक, ट्रायटॉमिकचं काय आहे ते बघू. मोनो ॲटॉमिक गॅसमध्ये डिग्री ऑफ फ्रीडम जे आहे
ते 3 ट्रान्सलेशनल आणि 0 रोटेशनल असतं, म्हणजे टोटलमध्ये 3च येतं. डायटॉमिक गॅसमध्ये 3 ट्रान्सलेशनल पण असते, 2 रोटेशनल असतात, म्हणून 5 येते डिग्री ऑफ फ्रीडम. आणि ट्रायटॉमिक लिनियरमध्ये पण सेम 3 ट्रान्सलेशनल 2 रोटेशनल म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम 5. आणि ट्रायटॉमिक किंवा पॉलिअटॉमिक नॉन लिनियरमध्ये बघितलं तर 3 ट्रान्सलेशनल 2 रोटेशनल आणि अजून 2 व्हायब्रेशनल ऍड होतात, म्हणून 7 येते डिग्री ऑफ फ्रीडम. मग आता आपण डिग्री ऑफ फ्रीडम ते डाटा बघू जरा. आपल्याला CVM इज इक्वल टू FR/2 असतं. CPM इज इक्वल टू R प्लस CV, म्हणजे CV म्हणजे काय FR/2, आणि गामा म्हणजे CP/CV असतं, CPM/CVM पॉइझन्स रेशो. आता जर आपण मोनोएटॉमिक साठी 3 ठेवलं तर CVM इज इक्वल टू 3R/2, CPM इज इक्वल टू 5R/2, 5/3 1.66 गामा येते. आणि डायटॉमिक आणि ट्रायटॉमिक लिनियरसाठी डिग्री ऑफ फ्रीडम 5 होती, म्हणून CVM इज इक्वल टू FR/2, 5R/2, CPM 7R/2 आणि पॉइझन्स रेशो 7/5 1.4 येते. आणि जर डिग्री ऑफ फ्रीडम नॉन लिनियर ट्रायटॉमिक किंवा पॉलिअटॉमिक साठी ठेवलं तर 7 येते. मग CVM इज इक्वल टू 7R/2, CPM इज इक्वल टू 9R/2, 9/7 गामा दॅट इज इक्वल टू 1.28. आता एक स्टेटमेंट आहे, फॉर सेम टेम्परेचर चेंज म्हणजे फॉर सेम डेल्टा टी QP इज ऑलवेज ग्रेटर दॅन QVA. असं का? कारण तर CP ऑलवेज ग्रेटर दॅन CVA. CP इज इक्वल टू CV प्लस R असतंय. आणि हे जे आहे ते आयडियल गॅससाठी स्टेटमेंट आहे. आता हे हीट कॅपॅसिटीज आणि डिग्री ऑफ फ्रीडम वाला पार्ट झाला. आता वर्क डन वाले सगळं कन्फ्युजन संपवून टाकू. वर्क डन काय आहे? वर्क डनचं जनरल फॉर्म्युला विचारलंय तर वर्क डन इज इक्वल टू मायनस इंटिग्रेशन ऑफ P एक्सटर्नल DV फ्रॉम V1 टू V2 असं करायचं. आणि जर आता प्रोसेस जर इरिव्हर्सिबल असेल तर इरिव्हर्सिबल प्रोसेस जनरली ओपन वेसल्स मध्ये होतात, म्हणजे एक्सटर्नल प्रेशर कॉन्स्टंट असतं, एक्सटर्नल प्रेशर कॉन्स्टंट. म्हणून वर्क डन इरिव्हर्सिबल इज इक्वल टू मायनस P एक्सटर्नल डेल V मायनस P एक्सटर्नल V2 मायनस V1. इरिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये फक्त 3च फॉर्म्युला लागतात. एक तर हे फॉर्म्युला झाला, दुसरं फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स डेल U इज इक्वल टू Q प्लस W, आणि तिसरं PV इज इक्वल टू NRT. हेच लागतात, बाकी कुठलंच लागत नाही. आता रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये जाऊ. रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये आपण काल बघितलं ते पिस्टनमध्ये इकडचं एक्सटर्नल प्रेशर आणि गॅसचं प्रेशर ऑलमोस्ट इक्वल असतं. आणि मग ही रिव्हर्सिबल प्रोसेस आहे ते आयडियल मध्येच असणार आहे, म्हणून ह्यांच्यामध्ये आयडियल गॅस लॉज फॉलो होतात. मग आयडियल गॅस लॉज फॉलो झाले तर मग आयसोथर्मल, आयसोबारिक, एडियाबॅटिक मध्ये वेगवेगळं येतं. रिव्हर्सिबल प्रोसेस जनरल फॉर्म्युला बघितलं, वर्क डन रिव्हर्सिबल इज इक्वल टू मायनस इंटिग्रेशन प्रेशर ऑफ, आता एक्सटर्नल तिथं रिव्हर्सिबल मध्ये होतं, इरिव्हर्सिबल मध्ये एक्सटर्नल होतं, इथं रिव्हर्सिबल मध्ये P ऑफ गॅस येते फ्रॉम V1 टू V2 DV च्या अंडर, म्हणजेच काय एरिया अंडर PV कर्व आहे. वर्क डन रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये काय आहे? एरिया अंडर P गॅस आणि DV वाल्या, आणि तेच इरिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये एक्सटर्नल प्रेशर आणि व्हॉल्यूमचं ग्राफ एरिया अंडर ग्राफ येत आहे. आता आयसोथर्मल प्रोसेसमध्ये प्रेशर ऑफ गॅस इज इक्वल टू NRT/V. मग NRT/V ठेवलं तर NRT कॉन्स्टंट बाहेर आलं, 1/V चं इंटिग्रेशन ln V2/V1 असं येते. आणि आता आपल्याला माहिती आहे आयसोथर्मलमध्ये बॉयल्स लॉ P1V1 इज इक्वल टू P2V2, म्हणून म्हणजे P इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम, म्हणून वर्क डन आयसोथर्मल इज इक्वल टू मायनस NRT ln P1/P2, व्हॉल्यूम V2/V1 आणि प्रेशर P1/P2 असं करता येते. नंतर आयसोबारिक प्रोसेसमध्ये प्रेशर ऑफ गॅस जे आहे ते कॉन्स्टंट असतं, कारण एक्सटर्नल प्रेशर कॉन्स्टंट आहे, सिंपल. मग वर्क डन इज इक्वल टू मायनस प्रेशर ऑफ गॅस इंटू डेल V, सिंपल फॉर्म्युला. आणि ह्याच्यामध्ये आपला लॉ लागतोय V1 T1 इज इक्वल टू V2 T2. ह्याच्यामध्ये एक्सपान्शन केलं म्हणजे व्हॉल्यूम इन्क्रीज केलं म्हणजे टेम्परेचर पण इन्क्रीज होत आहे. टेम्परेचर इन्क्रीज झालं म्हणजे त्याच्यामध्ये हीट द्यावी लागणार आहे फॉर आयसोबारिक मध्ये, आणि कंप्रेशन करायचं असेल तर हीट असं काढून घेतली तर मग कंप्रेशन होणार आहे, व्हॉल्यूम पण डिक्रीज करणार आहे. मग आता परत हे आयसोथर्मल झालं, आयसोबारिक झालं. आयसोकोरिक प्रोसेसमध्ये DV 0च असते, त्यामुळे वर्क डन 0 येते, काय संबंधच नाही. आता एडियाबॅटिक प्रोसेसमध्ये Q जे आहे ते 0 येते. मग Q जर 0 झालं तर बाय फर्स्ट लॉ
वर्क डन रिव्हर्सिबल इज इक्वल टू डेल व्ही वर्क डन रिव्हर्सिबल इज इक्वल टू चेंज इन इंटरनल एनर्जी विच इज NCVM डेल्टा टी. मग वर्क डन रिव्हर्सिबल जे आहे आता हे CVM आहे, CVM ची व्हॅल्यू आता इथं CVM ची व्हॅल्यू आता या फॉर्म्युलानुसार CV R/γ-1, मग इथं R/γ-1 ठेवलं, CV R/γ-1 आणि डेल T2 - T1. आता हे NR T2 म्हणजे काय, PV इज इक्वल टू NRT म्हणजेच P2V2 - P1V1 आपण γ-1 हे फॉर्म्युला येत आहे. आता परत पॉइझन्स रेशो हे आता पॉइझन्स लॉ एडियाबॅटिक मध्ये काय असतंय, P आणि V⁻γ कॉन्स्टंट असते. आता P V⁻γ जर कॉन्स्टंट असेल, आता प्रेशरला आपण इथं NRT/V ठेवू शकतो. जर NRT/V ठेवलं तर NR जे आहे ते कॉन्स्टंट आहे, म्हणजे राहिलं टेम्परेचर आणि व्हॉल्यूम हे प्रपोर्शनॅलिटीने घेतलं तर इकडे कॉन्स्टंट T/V V⁻γ म्हणजेच काय V⁻γ-1 × T कॉन्स्टंट येणार आहे. आणि तेच जर आपण व्हॉल्यूमला NRT/P जर ठेवलं तर NR कॉन्स्टंट आहे त्यामुळे ते लिहिलं नाही, मग T/P⁻γ × प्रेशर कॉन्स्टंट येणार आहे. म्हणजे कॉन्स्टंट म्हणजे P1 - γ T⁻γ कॉन्स्टंट असणार आहे. हे झालं पॉइझन्स लॉ. आता वर्क डन रिव्हर्सिबल मध्ये कोण मोठा आहे कोण छोटा आहे ते प्रश्न येत आहे. मग आता जर आपण नीट बघितलं, आयसोबारिक प्रोसेस आहे, आयसोबारिक मध्ये प्रेशर एक्सटर्नल हे कॉन्स्टंट असणार आहे. मग हे त्याचा ग्राफ असा येत आहे, या एका पॉईंट पासून सगळ्यांना काढतोय. आयसोथर्मल मध्ये PV इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे म्हणून हे असा ग्राफ येत आहे खाली, रेक्टँग्युलर हायपरबोलिक, कोणत्याही लक्षात नाही माझ्या. आणि मग एडियाबॅटिक प्रोसेसमध्ये काय V⁻γ असतं म्हणून ते अजून खाली येत आहे. मग आता वर्कडन काय, हे जे खालचं जे ग्राफ आहे ते वर्कडन आहे, म्हणजे वर्कडन आयसोबारिक सर्वात मोठं, मग आयसोथर्मल, मग एडियाबॅटिक, आणि कोरिक मध्ये तर 0 असतं म्हणून त्याच्या सर्वात कमी आयसोकोरिक. ड्युरिंग एक्सपान्शन जर बघितलं, वर्कडन रिव्हर्सिबलचं मॅग्निट्यूड वर्कडन इरिव्हर्सिबल पेक्षा मोठं असतं आणि ड्युरिंग एक्सपान्शन उलटं होतं, वर्कडन इरिव्हर्सिबलच्या मॅग्निट्यूड पेक्षा छोटं येतं. आता फ्री एक्सपान्शनचे एक टर्म दिले. फ्री एक्सपान्शन काय, एक्सपान्शन ऑफ गॅस अगेन्स्ट व्हॅक्यूम. व्हॅक्यूम मध्ये काय, P एक्सटर्नल 0 आहे, P एक्सटर्नल 0 आहे तर वर्कडन पण 0, वर्कडन 0 आहे. मग आणि याच्यामध्ये चेंज इन टेम्परेचर पण 0 असतं, मग चेंज इन टेम्परेचर 0 तर डेल U पण 0. मग बाय फर्स्ट लॉ Q पण 0 येते, मग Q पण 0, डेल T पण 0, म्हणजेच आयसोथर्मल आणि एडियाबॅटिक प्रोसेस ऍट द सेम टाइम फ्री एक्सपान्शन आहे. आपण आता लिमिटेशन्स इन फर्स्ट लॉ बघू. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये इट डझंट टेल अबाउट द डायरेक्शन ऑफ प्रोसेस. ती डायरेक्शन रिएक्शन पुढे चालली आहे मागं चालले काहीच सांगत नाही. इट डझंट इन्फॉर्म अबाउट स्पॉन्टेनिटी ऑफ प्रोसेस. मग आता हे स्पॉन्टेनिटी काय आहे नेमकं, स्पॉन्टेनियस प्रोसेस काय आहे, इट इज द प्रोसेस विच टेक्स प्लेस बाय इट सेल्फ विथ ऑर विदाउट इनिशियल हेल्प. आणि तेच नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे, प्रोसेस विच नीड हेल्प ऑफ अन एक्सटर्नल एजन्सी फॉर कम्प्लिशन. पूर्ण कम्प्लिशनसाठी हेल्प लागते. ह्यांच्यामध्ये इनिशियल हेल्प लागू शकते स्पॉन्टेनियस मध्ये, जसे की फ्लो ऑफ एअर फ्रॉम हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर, फ्लो ऑफ हीट फ्रॉम हॉट टू कोल्ड, नंतर फ्लो ऑफ लिक्विड फ्रॉम हायर टू लोअर पॉईंट, सगळे विदाउट हेल्प वाले स्पॉन्टेनियस प्रोसेस आहेत. पण बर्निंग ऑफ कॅन्डल, इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर जे आहे ते विथ द इनिशियल हेल्प स्पॉन्टेनियस प्रोसेस आहेत. नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेसचं इलेक्ट्रिसिटी, कॅन इंजिन, बायसायकल वगैरे सगळं. हे आता स्पॉन्टेनियस नॉन स्पॉन्टेनियस आहे नेमकं कळलेलं नाही आहे, म्हणून क्रायटेरिया फॉर स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे. मग क्रायटेरिया फॉर स्पॉन्टेनियस प्रोसेस बघितलं तर पहिल्यांदा एनर्जी क्रायटेरियन आलं होतं. इन एनी स्पॉन्टेनियस प्रोसेस सिस्टम टेन्स टू लूज द एनर्जी, कारण स्टेबिलिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू पोटेन्शियल एनर्जी असते. मग हे जे एक्झाम्पल आहे कंबशन, रेस्पिरेशन, फ्रीजिंग ऑफ वॉटर वगैरे वगैरे. पण हे जे एक्सेप्शन्स पण आहेत, जसं की मेल्टिंग ऑफ आईस. मेल्टिंग ऑफ आईस मध्ये हीट ऍब्झॉर्ब होते तरी पण का बरं, ते स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे ऍट 0 डिग्री सेल्सिअस. बॉइलिंग ऑफ वॉटर मध्ये पण सेम ऍट 100 डिग्री सेल्सिअस बिनकामी आतमध्ये घ्यायला लागलंय, हीट आतमध्ये घ्यायला लागलंय. पण मग तसं का, हे जे एक्सेप्शन झालं आहे एनर्जी क्रायटेरियनचं. म्हणून आता आपण शिकताना काय आहे, आपण क्लासिकल थर्मोडायनामिक्स शिकतो. क्लासिकल मायक्रोस्कोपिक ऑब्जेक्टसाठी असतं, पण स्टॅटिस्टिकल थर्मोडायनामिक्स स्मॉल पार्टिकलवाला त्यांच्याकडनं रँडमनेस क्रायटेरियन आला. इन एव्हरी स्पॉन्टेनियस प्रोसेस सिस्टम टेन्स टू इन्क्रीज इट्स रँडमनेस. म्हणजे आता सॉलिडचं लिक्विड केलं मेल्टिंग करताना तर रँडमनेस इन्क्रीज करतं, लिक्विडचं गॅस होतं ना इव्हॅपोरेशन होतं. मग फ्रीजिंग ऑफ वॉटर ऍट, हे जे एक्झाम्पल जे आहेत ते
मेल्टिंग ऑफ आईस ॲट 0 डिग्री अँड बॉइलिंग ऑफ वॉटर ॲट 100 डिग्री सेल्सिअस हे ह्याच्यानुसार एक्सप्लेन झालं. पण ह्याचं एक्सेप्शन राहिलं ह्याच्यानुसार फ्रीजिंग ऑफ वॉटर ॲट टेम्परेचर लेस दॅन 0 डिग्री. रॅन्डमनेस डिक्रीज करते तरी पण स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे 0 डिग्रीपेक्षा खाली. मग हे 2 क्रायटेरिया ह्याच्यानुसार आपण प्रोसेस स्पॉन्टेनियस आहे का नाही एक्सप्लेन करू शकतो. मग आता तेच आपण जज करण्यासाठी ते स्पॉन्टेनियस कसे तर एनर्जी क्रायटेरियनकडनं गिव्ज अ फ्री एनर्जी इंट्रोड्यूस झाली आणि रॅन्डमनेस क्रायटेरियनवरनं एंट्रॉपी टर्म इंट्रोड्यूस झाली. आता पुढच्या ह्याच्यामध्ये एंट्रॉपी गिव्स फ्री एनर्जी आणि स्लॉट बघू.